नमस्कार भावांनो. तर वनरक्षक भरती लवकरच पडणार आहे, 100% भरती पडणार आहे समोरच्या 2-3 महिन्यात. तर आपण प्रॅक्टिस ही चालू करून द्या, कारण भरपूर सारे मुलं ही भ्रमात आहे भरती आज पडत उद्या पडत आणि त्यानंतर भरती पडल्यावर आपण प्रॅक्टिस चालू करू. पण भरती पडल्यानंतर जी आपली तार बोंबळ उडते आणि जे आपल्याला 5 किलोमीटर 17 मिनिटात कव्हर करायचं आहे, तर ते शक्यतो भरपूर साऱ्या मुलांचं कव्हर होत नाही आणि हाच पछतावा पुढे जाऊन आपल्याला मोठा पछतावा होऊन जातो. जो मागच्या वर्षी जो आपल्याला पछतावा झाला भरती करताना आणि आपलं काही जे टाईम यायचं होतं 17 मिनिटाच्या अगोदर ते आलं नाही आणि त्यामुळे मार्क कमी पडले आणि 2023ची भरती आपल्याकडून हुकली. तर तोच पछतावा आपल्याला यंदा पण होऊन द्यायचा नसेल तर कोणत्याही भ्रमात राहू नका. भरती 100% पुढच्या 2 महिन्यात पडणार आहे, तर त्या हिशोबाने प्रॅक्टिस चालू करून द्या. सकाळ संध्याकाळ नॉर्मल, भलेही आता नॉर्मल प्रॅक्टिस चालू करून द्या, पण बॉडीला फिटनेसमध्ये ठेवा, कारण बॉडीला कोणता इंजुरी केव्हा काय होईल हे सांगता येत नाही. त्यामुळे बॉडीला फिटनेसमध्ये ठेवा आणि जेव्हा भरती पडेल तिथून डायरेक्ट वर्कआउट शेड्यूलनुसार चालू करून द्यायचं. आत्ता सकाळ संध्याकाळ प्रॅक्टिस करायची आणि उरलेला वेळ फक्त स्टडी करायचा. बाकीचे इतर उद्योगधंदे काहीच करायचे नाही आणि फक्त फोकस ऑन द स्टडी अँड रुटीन युअर रनिंग, बस. एवढंच सांगेन की कोणत्याही भ्रमात राहू नका. भरती केव्हा पण पडू शकते, कारण 100% भरती पडणार आहे समोरच्या 2 महिन्यात. तर त्या हिशोबाने प्रॅक्टिस चालू करून द्या. जो मागच्या वर्षी जो आपल्याला पछतावा झाला तो यंदा पण नको व्हायला, म्हणून सकाळ संध्याकाळ प्रॅक्टिस चालू करून द्या. उरलेला वेळ स्टडी करायचा आणि जो वेळ राहील त्यात आपल्या सकाळी प्रॅक्टिस करायची, संध्याकाळी प्रॅक्टिस करायची आणि प्रॉपर डाएट घ्यायची. कसलंच टेन्शन घ्यायचं नाही, काहीच नाही. उरलेला वेळ स्टडी करायचा, क्वेश्चन पेपर सोडवायचा आणि बस. स्वतःला मोटिवेट करायचं, रनिंग करायची, अभ्यास करायचा, बस. जय हिंद. बैठे हैं चैन से, कहीं जाना तो है नहीं, हम बेघरों का कोई ठिकाना तो है नहीं, वो जो हमें पसंद है कौन है कैसा है क्यों पूछते हो, हमने बताना तो है नहीं।